नमस्कार मित्रांनो, पेसा दाखला कसे काढायचं आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि ॲप्लिकेशन कुठे सबमिट करायचं, सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि पेसा दाखला आपल्याला कुठे उपयोगात येतो हे सर्व सविस्तर आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, पेसा दाखला हा आदिवासी जमिनीशी संबंधित अधिकार दाखवणारा दस्तऐवज आहे. याचा उपयोग कुठे कुठे होतो? शासकीय योजना असेल किंवा अनुदान असेल किंवा जमीन असेल किंवा नोकरीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी आपल्याला हा पेसा दाखला लागतो. महाराष्ट्रात पेसा अधिनियम पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया ॲक्ट 1996 अंतर्गत अनुसूचित भागात लागू होतो. पेसा दाखला कुठे काढायचा आहे? तर बघा, पेसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही खालील ठिकाणी अर्ज करू शकतात. आता अर्ज तुम्ही कुठे करू शकतात? तर तलाठी कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा ग्राम सेवक कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा सेतू सुविधा ऑनलाईन किंवा काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची ठिकाणी जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करावं लागतं किंवा पंचायत समितीमध्ये तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करावं लागतं. आता बघा, काय महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला पेसा दाखला काढता येतो किंवा तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये आपल्याला इतर ठिकाणी जाऊन आपल्याला पेसा दाखला काढावा लागतो. पेसा दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असेल आणि पेसा आपण दाखला काढतोय त्याचं आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असेल? तर बघा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, राशन कार्ड, निवास म्हणजे डोमासाईल नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे 7/12 असेल तर 7/12 सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जोडू शकता. ज्यावर जमिनीचे संबंध सिद्ध होतो असं तुम्हाला दाखला जोडायचं आहे. जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे जर अर्जदार अनुसूचित जमातीचा असेल तर. आणि गावाचा पेसा क्षेत्रात समावत असल्याचे पुरावासुद्धा तुम्हाला द्यावा लागेल. आता आपला गाव पेसा क्षेत्रामध्ये मोडते का तेही पुरावा तुम्हाला जोडावा लागेल. त्याचं तुम्हाला ग्रामसेवककडून तुम्हाला काहीतरी एक दाखला घ्यायचा आहे आणि तो दाखला तुम्ही ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे. जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज जर लागू असेल तर 7/12, फेरफार नोंद, 8 नंबर, खाते उतारा हे लागू असेल तरच तुम्ही जोडायचं आहे. नाही लागू असेल तर जोडायची गरज नाही. आणि तुमचे पासपोर्ट फोटो 2 जोडायचे. फॉर्म कुठे आणि कसा सबमिट करायचे? आता बघा, काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये आपल्याला ऑनलाईनसुद्धा ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो आपण. काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन आहेत तर काही जिल्ह्यामध्ये डायरेक्ट आपण पंचायत समितीला तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपण ॲप्लिकेशन आपलं सबमिट करून त्या ठिकाणी आपला दाखला मिळू शकतो. तहसील कार्यालय, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे फॉर्म भरून सबमिट करायचे ऑफलाईन असेल तर. आणि एक रिसीट घ्यायचे, तुम्हाला पावती घ्यायचे. आपण ॲप्लिकेशन सबमिट करतो कोणत्या कार्यालयामध्ये जाऊन आणि त्यांच्याकडनं एक पावती घ्यायची आपल्या त्यांच्याकडनं. ऑनलाईन अर्ज जिल्ह्यानुसार उपलब्ध असतात. आता ऑनलाईन अर्ज जिल्ह्यानुसार असेल, तुम्हाला आपले सरकार या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता पेसा दाखला. किंवा ऑफलाईन तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कार्यालयामध्ये जाऊन अप्लाय करू शकता. हे फक्त काही जिल्ह्यामध्ये असेल. आणि पोर्टलवर जाऊन लॉग इन करून अर्ज करू शकता तुम्ही. अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. बघा, तुम्हाला जर अर्ज करायचं असेल, तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व त्या ठिकाणी काय करावं लागेल? स्कॅन करून अपलोड करावं लागेल. अर्जाची प्रोसेसिंग वेळ काय असेल आणि अर्जाचं आपल्याला अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची वेळ आणि केव्हा आपल्याला पेसा दाखला मिळणार आहे आणि किती दिवसात मिळणार आहे? तर बघा, 15 दिवस ते 30 दिवसात ही प्रोसेस असते पेसा दाखला मिळवण्यासाठी. काही वेळ काय होऊ शकते, काही ठिकाणी तर अधिकच वेळ लागू शकतो. बघा, जिल्ह्यानुसार असते, तालुक्यानुसार असते, तर काही ठिकाणी जास्त पण वेळ लागू शकतो, तर काही ठिकाणी 15 ते 30 दिवसामध्ये तुमचं पेसा दाखला रेडी होऊन जाणार आहे. पेसा प्रमाणपत्र मिळवताना गावचे सरपंच किंवा ग्रामसभा यांची शिफारस लागू शकते. बघा, पेसा दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला गावाचे सरपंच किंवा ग्रामसभा यांची शिफारस तुम्हाला लागू शकते. काही ठिकाणी लागते, काही ठिकाणी लागत नाही. तर बघा,
हे सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे. गाव पेसा क्षेत्रात आहे का, ग्रामपंचायतकडून आधी खात्री करून घ्यायचं आहे. बघा, काही क्षेत्रामध्ये आपलं गाव पेसा क्षेत्रामध्ये मोडतं का, हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकता आणि या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. आता पेसा दाखला काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात, तर बघा ऑब्लिकमध्ये पण भरपूर डॉक्युमेंट दिले. जर तुम्हाला हे सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर हे सर्टिफिकेट जोडू शकता. असं तुम्हाला सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी 1 बाय 1 जोडायचं आहे. आता सर्वात आधी तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देतो. बघा, तुम्ही डायरेक्ट काय करायचं, ऑनलाईन अप्लाय करायचं नाही. ऑनलाईन अप्लाय केलं तर तुमचं त्या ठिकाणी अर्ज पेंडिंगलाच असेल. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, अर्जंटली असेल तुम्हाला पेसा दाखला मिळवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कुठे जायचं आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं अर्ज सबमिट करायचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा ते स्कॅन करेल आणि स्कॅन केल्यानंतर जे मी तुम्हाला डॉक्युमेंट कागदपत्रे म्हटलं आहे ते सर्व कागदपत्रे तुम्ही ग्रामसेवक असेल किंवा ग्रामसभाचं शिफारस असेल तुमच्याकडे किंवा तुमचं गाव तुमच्या पेसा क्षेत्रामध्ये मोडतं का, ते सर्व काही डॉक्युमेंट असेल ते सर्व घेऊन जायचं, ओरिजिनल घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी ते स्वतः अप्लाय करतील. अप्लाय केल्यानंतर ते डॉक्युमेंट अपलोड करतील आणि फायनली सबमिट करून देतील. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करताय फायनली, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं एक पावती घ्यायची, रिसिप्ट घ्यायचं आहे. रिसिप्ट काय असेल, तुमचं त्या ठिकाणी सबूत असेल कारण तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं आहे आणि ते रिसिप्ट घेतल्यानंतरच यायचं आहे. आणि त्या आपल्याला वेळोवेळी अपडेट घ्यायचं असेल तर रिसिप्टवरती त्या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर असेल, ते ॲप्लिकेशन तुम्ही स्टेटस चेक करू शकता वेबसाईटवरती जाऊन आणि तुम्ही तुमचा दाखला मिळवू शकता. या पद्धतीने आपण पेसा दाखला मिळवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला पैसे लागत नाही. वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील आणि तुम्हाला जर काही पेसा दाखला करण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.